मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला आता काहीच तास उरलेत। मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून पाडू या यंत्राचा वापर करण्यात येतोय। मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विश्वासात न घेता कोणतीही कल्पना न देता एक वेगळं वापरण्यात येणार असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय। यांनी यावर आक्षेप घेतलाय। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली आहे। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात। ते नवीन काय युनिट आणले तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत। अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत। परंतु ही कोणती प्रथा आणि कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलतायत, हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू येतो। आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे।